सर्व दर्शकांना माझा नमस्कार. अमरावती मंडळ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लोकसभा निवडणुका 2024च्या अनुषंगाने आज आपल्याकडे आल्या आहेत सौ किरणताई महाले. ताई, तुमचं अमरावती मंडळमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे लोकसभेला घेऊन, आणि सगळे आता प्रचारामध्ये खूप जास्त जीव ओतून भिडलेले आहेत, कारण जेमतेम 4-5 दिवसाचा वेळ आता उरलेला आहे आणि प्रचाराला वेळ कमी आहे, आणि एवढा मोठा मतदारसंघ, त्यात फिरणे, प्रचार सभा घेणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अशातच मला तुमच्यासोबत काही संवाद साधायचा होता. मला सांगा की काही लोकांचे असे आरोप आहेत की भाजपाने स्वतःची उमेदवारी घोषित करण्यामध्ये थोडा उशीर केला आणि त्याचा परिणाम आता प्रचारावर होतोय असं चित्र दिसतंय. आपलं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं उमेदवारी उशिरा घोषित करणं हा विषय लागू होत नाही. कारण कसं आहे की टप्प्याटप्प्याने उमेदवारी घोषित होत होत्या, आणि त्यातही जो सर्टिफिकेटचा विषय सुरू होता त्यालाही धरून वरिष्ठांच्या मनामध्ये काय असेल, पण त्यांनी उमेदवारी मात्र पूर्वसूचना तशा होत्या आणि ती उमेदवारी अधिकृतपणे जाहीर त्यांनी थोडी उशिरा केली असं वाटतंय आपल्याला. पण त्याही नंतर अनेक उमेदवारी जाहीर झालेल्या. बरं, भाजपाचा जो प्रचार आहे तो राणांचा प्रचार खूप हायटेक आहे अशा पद्धतीची चर्चा आहे. तर या हायटेक प्रचाराचा कितपत फायदा होईल? दोन्ही पद्धतीचे प्रचार सुरू आहेत. हायटेक पण सुरू आहे आणि बूथ लेवलला पण प्रचार सुरू आहे. कारण मोदीजींचा जो आग्रह पहिल्यापासून आहे की ही निवडणूक तुम्ही बूथ पर्यंत घेऊन जा, आणि ह्याची रचना गेल्या वर्षभरापासून संघटनात्मक स्तरावरती वारंवार सूचना, वारंवार प्रशिक्षण, बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांचे, त्याच्यावर सुपर वॉरियर्स म्हणून यावेळेस एक संकल्पना पक्षाने यावेळेस आम्हाला दिलेली आहे. सुपर वॉरियर म्हणजे त्याच्याकडे लोकसभा मतदारसंघातले 6 बूथ, 4 बूथ, त्यांना फक्त तेवढ्या पुरतच लक्ष द्यायचं. मतदार यादी, नोंदणी, मतदारांशी संपर्क, त्यांच्या काय अडचणी, कार्यकर्त्यांच्या अडचणी. त्यामुळे सुपर वॉरियर, जसं मी सुपर वॉरियर आहे आज, माझ्याकडे गाडगेनगर मधले 4 बूथ आहेत. पक्षाची अपेक्षा अशी की मी फक्त तेवढ्या पुरतच लक्ष द्यायचं. असे हजार कार्यकर्ते भारतभरामध्ये काम करतात आहे. त्याच्यामुळे जेवढं मायक्रो प्लॅनिंग होऊन जेवढं शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचता येईल असा प्रयत्न सुरू आहे, आणि आता आम्हाला त्याला यश आलेलं दिसतंय. बघा, नवनीत राणा यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर अनेक नाराजीचे सूर पक्षामध्ये होते. आता तुम्ही एक महिला आहात, तर आपल्या महिला मोर्चामध्ये कशा पद्धतीचं वातावरण होतं नवनीत राणांच्या उमेदवारीला घेऊन? नाही, पहिल्यांदा तर विषय असा आहे की महिला कुठलीही असो, तिला उमेदवारी मिळाली की महिलांना एक थोडंसं आपलेपणा वाटतो. पटकन भेटता येतं, तिच्याजवळ जाता येतं, तिला आपलं मनातलं सांगता येतं महिला उमेदवाराला. उद्या जर ती निवडून आली तर आणखीन मोकळेपणा येतो. पक्षामध्ये नाराजीचा सूर वगैरे नव्हता. विषय एवढा होता की भारतीय जनता पार्टीचं कमळ हे ज्या दिवशीपासून निवडणुका सुरू झाल्या त्या दिवशीपासून पहिल्यांदा बॅलेटवर कमळ येत आहे. त्यामुळे थोडा पक्षाचा असा आग्रह होता की पक्षाचा जर लहानपण म्हणजे सुरुवातीपासून काम करणारा कार्यकर्ता, त्याला जर त्याला संधी मिळाली असती तर बरं झालं असतं, अधिक बरं झालं असतं. पण ठीक आहे, पक्षाचा निर्णय अंतिम निर्णय असतो. भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी. बरोबर. एकदा वरिष्ठांनी निर्णय दिल्यानंतर त्यावरती अंमलबजावणी करायची, एवढाच संस्कार आहे. कारण आपल्या पार्टीचं हे धोरण आहे की एकदा निर्णय जाहीर झाल्यानंतर ते काम करायचं. पण काही नेते मंडळी जी आहेत त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे आणि ते एकदम अलिप्त झालेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय म्हणतो? नाही, असा कुठलाही नेता भारतीय जनता पार्टीचा, मी गेली महिनाभर फिरती आहे, मला असा कुठलाही नेता दिसलेला नाही. सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या, कुणी तुम्हाला अमरावतीत दिसत नाही याचा अर्थ तो पक्षाचं काम करत नाही असं. वरुड, मोर्शी, मी स्वतः अकोला लोकसभा माझ्याकडे संयोजिका आहे. तशा पद्धतीच्या पोस्ट, म्हणजे त्या नेत्यांच्या नावासहितच्या पोस्ट सोशल मीडियावर लोक पोस्ट करत आहेत, त्याच्यावर लोकांच्या कमेंट पण येत आहेत. तर अशा पद्धतीची ही नाराजी जगजाहीर होते आहे, तर त्याचा परिणाम होईल. मला असं थोडंसं म्हणायचं आहे की सोशल मीडियाचा थोडा दुरुपयोग तर होत नाही आहे ना. कारण व्यक्तिगत कुणाची बदनामी करून कुणाच्या राजकीय जीवनामध्ये बाबा तू दिसत नाहीयेस असा आरोप करणं ह्याच्यात अर्थ.
ज्यांचं कुणाचं संशय असेल त्यांना मी अगदी 100% खात्रीने सांगू शकते की अमरावतीत जरी दिसत नसले, समजा ज्या नेत्यांबद्दल कुणाला म्हणायचं असेल तर त्यांना जबाबदारी दिलेली आहे. मी जसं सांगितलं, महिला मोर्चाने मला अकोला लोकसभा दिली, मग तुम्हाला मी उद्या अमरावतीत दिसली नाही म्हणजे मी काम करत अगदी नाही बरोबर. असा अर्थ होऊ नये. म्हणजे कदाचित त्यांना दुसऱ्या कुठल्या 100% जबाबदारी 100% दिलेली असेल म्हणून तो चेहरा इथे दिसत नाही. पक्षामध्ये कामासाठी माणूस आणि माणसासाठी काम हा, हा, हा. हे तत्व आहे. त्यामुळे नक्की त्यांना कुठली ना कुठली जबाबदारी तर असाही एक नाराजीचा सूर अमरावतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये होता की राणा दाम्पत्य जर भाजपामध्ये आलं तर ते भाजपाच्या मोठ्या नेत्यांचं राजकारण संपवतील अशी एक भीती नेत्यांच्या मनामध्ये आहे, असं वातावरण आहे. नाही, ही अगदी चुकीची समजूत आहे. असं कुणीही कुणाचं संपवत नसतं. म्हणजे आपण म्हणतो दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. मग आता तेही लागू होतं इथे. आम्ही जर जे जुने कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टी, ते एका तत्वावर चालणारे आहोत. हळूहळू वेळ लागेल. राणा दाम्पत्य भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर थोडं त्यांना वेळ लागेल, पण याचा अर्थ असा नाही की इथे काहीतरी हे होईल. फार पक्का पाया भारतीय जनता पार्टीचा आहे, त्यामुळे या शंकेला माझ्या मते काही अर्थ नाही. बरोबर. बघा ताई, आता नागपूरचं कालच वोटिंग झालेलं आहे आणि त्याचा जो वोटिंगचा पर्सेंटेज आहे तो एकदमच कमी आहे. म्हणजे 47 समथिंग असं तो आहे वोटिंग तिथलं. तर अमरावतीच्या ज्या महिला आहेत, महिला वोटर्स आहेत, त्या 50% म्हणजे प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 महिला आहेतच. आहेत. आणि या महिलांनी जर वोटिंग केलं तर ही मतं जी आहेत महिलांची निर्णायक मतं ठरू शकतात. हो. तर एक महिला म्हणून तुम्ही अशा महिलांना काय संदेश द्याल? त्या बाहेर निघाल्या पाहिजे, वोटिंग केलं पाहिजे, त्यासाठी काय म्हणाल? खरं सांगू का तुम्हाला की संदेश त्यांचाच आम्हाला असा आहे की आम्हाला उत्साहाने मतदान करायचं आहे. हा. म्हणजे गेली आता 8-15 दिवस तर मी सतत फिरतेय. आजही मी ग्रामीण भागात होते. महिला इतक्या उत्साहात आहेत, एवढ्या उन्हात तान्हात कार्यक्रम असताना, लग्न कार्यक्रम असताना सुद्धा महिला अगदी चांगला प्रतिसाद देतात आहे. आणि नवनीत राणा ह्या त्यांना खूप परिचयाच्या आहेत. त्या गेले अनेक दिवस काम करतात आहेत. शिवमहापुराणमध्येही अनेक महिला संमिलित झाल्या होत्या. अमरावती शहरातल्याच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातल्याही. त्याच्यामुळे त्यांना त्या ओळखीचा चेहरा वाटतो. आणि माझं यावेळेचं असं परीक्षण आहे की महिला अतिशय उत्साहात आहेत. त्या 100% मतदानाला निघतात. आता शिवपुराणचाच विषय निघाला म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छिते की त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी हनुमान चालीसा वाचलं, शिवपुराण म्हटलं, तो पैसा त्यांनी वाया घालवला असं काही सामान्य नागरिकांचं मत आहे. तो पैसा त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी खर्च करायला पाहिजे होता, असं काही लोकांचं मत आहे. तर एक धार्मिक विचाराला काय महत्व राहील या राजकीय क्षेत्रामध्ये? नाही, राजकीय क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने धार्मिक विषय आणणं हे मलाही पटत नाही. आणि लोक जे म्हणतात की तो पैसा त्यांनी ऑलरेडी मदत केलेलीच आहे. म्हणजे ते आत्ताच काही शिवमहापुराणमध्ये पैसा खर्च करतात आहे आणि याच्या अगोदर त्यांनी केला नाही असा काही विषय नाही. राणा दाम्पत्यांनी व्यक्तिगतरित्या शासकीय योजना सर्व पद्धतीने सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि धार्मिक कुठलाही कार्यक्रम ही व्यक्तिगत आस्था असते, त्याच्यावर संशय व्यक्त करणं त्यांच्या श्रद्धास्थानाला आपण कुठेतरी दुखावतो. म्हणून मला असं वाटतं धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम हे एकत्र करू नये असं माझं व्यक्तिगत मत. बघा, राणांचं जे राजकीय वर्चस्व आहे आणि इथली जी राजकीय परिस्थिती आहे अमरावतीची, त्याच्यामध्ये त्यांचे प्रत्येक ठिकाणी वाद आहेत, मतभेद आहेत. मग ते यशोमती असो, बच्चू कडू असो किंवा प्रवीण पोटे असो यांच्यासोबत. तर ह्याच्यामुळे आणि काही लोकांची नाराजी त्यांच्यावरची, अल्पसंख्याक मताची आणि आंबेडकरी विचारवादाच्या लोकांची पण त्यांच्यावर नाराजी आहे. तर हा नाराजीचा सूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता राणांना घेऊन. तरी सुद्धा पक्षाने त्यांना उमेदवारी घोषित केली. तर पक्षाने कुठल्या आत्मविश्वासावर ही उमेदवारी घोषित केली असं तुम्हाला वाटतं? 2 ह्याच्यावरती त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. एकतर त्यांनी पक्षासाठी गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे त्या स्वतः अपक्ष निवडून आल्या. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस मोदी लहर होती, मोदी लाटच होती. मोदी लाट त्यावेळेला 2014 जातं की 2014 मध्ये मोदी लाट, 19 मध्ये 14 नाही 19 मध्ये 2 मोदी लाट होती. मोदी लाट. त्या मोदी लाटेमध्ये अपक्ष निवडून येणं हे तसं पाहिलं तर फार चॅलेंजिंग होतं. पहिली गोष्ट. दुसरा विषय असा की त्याही नंतर त्यांनी 5 वर्ष राणा दाम्पत्यांनी भारतीय जनता पार्टीला सभागृहामध्ये सर्वोपरी मदत केलेली आहे. म्हणजे नवनीत राणा ह्या संसदेमध्ये खासदार म्हणून जे मोदीजींनी बिल मांडलेले आहेत तिथे त्यावर त्यांनी आपला सपोर्ट, आपला पाठिंबा जाहीर करणारं
वक्तव्य केलेलं आहे. त्याही नंतर त्यांनी हिंदुत्वाचा विषय हा घेऊन अगदी म्हणजे त्या शेवटपर्यंत हिंदुत्वाचा विषय स्वतः पक्का पकडून त्या लढत राहिल्या. खरं म्हणजे त्या अपक्ष होत्या. त्यांना कुठला तरी एक विषय घेऊन लढण्याची तशी आवश्यकता नव्हती. त्यांची आयडेंटिटी होती आणि त्या वेगळ्या वेगळ्या विषयावर स्वतःला सिद्ध करू शकल्या असत्या. पण त्यांनी हिंदुत्व हा विषय घेतला. हिंदुत्व हा भारतीय जनता पार्टीचा याचा विषय, अजेंडावरचा विषय. त्यामुळे त्या हिंदुत्वाला धरून जर त्या लढाई करतात आहे, संघर्ष करतात आहे, तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की काळाची गरज आहे. आणि दुसरं असं की राजकीय वाद कुणात नसतात. केवळ नवनीत राणांचे, रवी राणांचे राजकीय वाद असं नाही. ही शेवटी राजकारण हे अस्तित्वाची लढाई असते. त्यामुळे मग त्यावेळेस असतील कदाचित परिस्थितीवरून त्या दोघांचे वाद असतील, पण याचा अर्थ असा नाही की ते वाद कंटिन्यू होते. बघा, राणांची जी प्रतिमा आहे राजकारणामध्ये, की त्यांनी 2014 मध्ये त्यांनी जी उमेदवारी लढली होती ती राष्ट्रवादीच्या तिकीटवर लढल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन त्या अपक्ष लढल्या. तर त्यांनी प्रत्येक वेळेला सिच्युएशन पाहून पलटी मारलेली आहे आणि नंतर मग त्या जशी मोदीजींची हवा बघून त्या भाजपाकडे वळल्या. तर आता काही भाजपाच्या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये ही भीती आहे का की पुढे अजूनही हा पक्ष सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या मागे जाऊ शकतो? मला असं वाटत नाही. त्यांनी ते सोडून हे केलं, हे सोडून ते केलं, पण याला पलटीमार म्हणण्यापेक्षा त्यांनी जसजशी परिस्थिती निर्माण होत गेली त्यांनी ती परिस्थितीचा नीट त्या दोघांनी अभ्यास केला आणि संधी जशी मिळाली, शेवटी राजकारणामध्ये तुम्हाला संधी एकदा मिळेल. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं जर आपण सोनं केलं नाही तर असं म्हणतात की हा राजकीय कार्यकर्ता मृत्यू. त्यामुळे त्या जर त्यांच्या पद्धतीने संधीचं सोनं करतात आहे, ती संधी त्या ग्रॅब करतात आहे, त्या संधीला ओळखून त्याच्यावरती स्वतःचा मेहनत करून जर त्या पुढे जात आहेत, मला असं वाटतं की त्यामध्ये गैर असू नये. बरोबर. मला सांगा की इथे महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत. शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. मग या लोकांचा सपोर्ट थोडा कमी दिसतो आहे का प्रचारामध्ये? नाही. प्रचारामध्ये मी आपल्याला सांगते, प्रचारामध्ये कुठेही कमी नाही. त्या ठिकाणी तो कार्यकर्ता अतिशय ताकदीने लागलेला आहे. आणि दुसरं म्हणजे मतदार हा आत्ता काही बोलत नाहीये. आम्ही जे मतदारांना भेटतोय, मतदार आत्ता व्यक्त होत नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की मतदारांनी नक्की ठरवलेलं आहे की नेमकं काय करायचं. आणि महिला वर्गामध्ये तर अगदी 100% ठरलेलं आहे की नवनीत राणांना चालवायचं. त्यांची सहानुभूती आणि त्यांच्यावरचा विश्वास हा 100% आपल्याला मतदानाच्या दिवशी 26 एप्रिलला. महिलेचाच विषय निघाला आहे आणि आपल्या भाजपाच्या उमेदवार सुद्धा महिला आहेत आणि त्या एक ऍक्ट्रेस होत्या, म्हणजे त्यांचा पास्ट जो आहे त्या चित्रपट सृष्टीतून आलेल्या आहेत. आणि फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असं सांगितलं जातं राजकीय मंचावरून, आणि सेम त्याच राजकीय मंचावरून एका महिलेला शिवीगाळ केली जाते, वाईट शब्द वापरले जातात तिच्यासाठी. तर अशा लोकांसाठी आपण काय म्हणणार? अशा लोक परवाच्या दिवशी आम्ही त्याबद्दल जाहीर निषेधही व्यक्त केला. आणि ती स्त्री, त्यांचं पूर्वायुष्य जे आहे ते कलाकार म्हणून पूर्वायुष्य. मग कलाकारांनी स्वतःच्या कलेचं आविष्कार करताना किंवा जतन करताना जर स्वतःतले कलागुण जर त्यांनी दाखवले तर त्याच्यात गैर काही नाही. आपण कुठल्या मानसिकतेमध्ये त्या व्यक्तीकडे बघतो. आणि आता मुळात काँग्रेसचं असं झालंय की पराभवाचं त्यांना इतकं शल्य आहे, इतकी भीती त्यांना वाटते आहे पराभवाची, की त्यापैकी ते आता बरळतात आहेत. त्याच्यामध्ये माननीय संजय राऊतजी जे परवा येऊन गेले, त्यांनी जे वक्तव्य केलं ते कुठल्याही स्त्रीबद्दल अशा पद्धतीने भाषा वापरणं, शब्दप्रयोग करणं हे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित नाही. ज्या शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आम्ही जपतो असं छाती ठोकपणे सांगणारे संजय राऊत, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आम्ही जपतो असं सांगणारे संजय राऊत, त्यांनी अशा पद्धतीने एका स्त्रीबद्दल बोलावं, ह्याच्यासारखं दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये दुसरं काही असू शकतं. आपण संजय राऊत यांच्याबद्दल बोलताय ते ज्या बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात, ते असं सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा चालवतो. हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा. सुभेदाराची सून जर ती जर कथा आपण आदर्श कथा म्हणून मानतो, आदर्श राजा म्हणून जर मानतो, तर मग हे कुठे, याच्यात कुठे शिवाजी महाराजांचे विचार आले?
त्यांना तर हे म्हणणंही शोभत नाही आणि मला तर असं वाटतं की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आवश्यक आहे. आता ते पराभवाच्या इतक्या ह्याच्यात आलेले आहे मानसिकतेमध्ये की त्यांनी पराभव स्वीकारायचा त्यांची हिंमत नाहीये म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करतायत. पण एका स्त्रीबद्दल असं बोलणं, मी त्या दिवशी म्हटलं की त्यांच्या आईने जरी असं हे ऐकलं स्वतः संजय राऊतांनी, तर तिला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचं वक्तव्य त्या दिवशी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे एका स्त्रीबद्दल असं बोलणं हे अपेक्षितच नाही. बरं, मला सांगा की तुमचा एक राजकीय अनुभव बराच आहे. तुम्ही अनेक वर्षापासून या पार्टीमध्ये काम केलेलं आहे. तुम्ही महानगरपालिका आणि प्रदेश स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर तुम्ही वेगवेगळे अनुभव सुद्धा घेतलेले आहे राजकारणाचे आणि पदं सुद्धा भूषवली आहेत. तर ह्या वेळची जी अमरावती लोकसभेची निवडणूक आहे, याच्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो? नाही, माझा अनुभव हा मोदीजींची गॅरंटी हा शब्द लोकांनी इतका मान्य केलेला आहे. ज्याला लोकमान्यता म्हणतात, राजमान्यता वेगळी, लोकमान्यता आहे. त्यांना मोदीजींनी जे कामं केलेले आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा महिलांसाठी काम, म्हणजे ज्या दिवशी त्यांनी पंतप्रधान पदाची पहिली शपथ घेतली त्या दिवशी त्यांनी शौचालय आणि उज्ज्वला गॅस योजना ह्या ज्या 2 योजना आहेत ग्रामीण भागामध्ये, मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आम्ही जातो त्यावेळेस या योजनांचा झालेला सकारात्मक परिणाम हा अजूनही आम्हाला दिसतोय. कारण गावोगाव जेव्हा, आणि तिचं नाव त्या प्रॉपर्टीवर लावणं, मुलाच्या नावासमोर स्त्रीचं नाव लागलंच पाहिजे असा आग्रह असतो. म्हणजे तुम्ही जर बघाल पंतप्रधान आवास योजनेचे जे घर आहे त्याच्यावर महिलेचं नाव पाहिजेच. अच्छा. त्यानंतर तिची आर्थिक तिला एक स्थिरता यावी किंवा तिचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तिचे अकाउंट्स जे उघडलेले आहेत जनधन खात्यामधनं महिलांचे, बँकिंग करू शकतो आपण, हा जो तिला आत्मविश्वास मोदीजींनी दिला तो तिला खूप भावलेला आहे. आणि मी तर असं धाडसानं वक्तव्य करू इच्छिते की मुस्लिम महिलांमध्ये सुद्धा जी सहानुभूती आहे ट्रिपल तलाक या विषयावरून, ती आरोग्याचे जे त्यांना लाभ मिळतात आहेत, आरोग्याच्या योजनांचे 5 लाखाच्या वरचे, तर राशन मिळत आहे. त्यामुळे महिलांमध्ये एक प्रकारचा अतिशय सकारात्मक भाव आम्ही पाहतो आहे. भाग्यश्री योजना असेल, महिलांना असं वाटतंय की आपल्याला आर्थिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आपण कमकुवत कुठं असू नये यासाठी मोदीजी काळजी घेतात आपल्या आरोग्याची. आर्थिक दृष्ट्या आपल्याला सक्षम करतात आहे. रोजगार तिच्या मुलाला जर मिळत असेल, तिला जर ती मनामध्ये आशा आहे तिच्या, त्यामुळे तर आता एवढ्या सगळ्या योजना मोदीजींनी काढल्या आहेत तरी लोकांची नाराजी का आहे? त्यांचं म्हणणं आहे की काम नाही केलं, आम्हाला बेरोजगारी आहे, आमच्यासाठी काय केलं? तर काय या योजना पोहोचवण्यामध्ये कोण असमर्थ असेल? नाही, योजना पोचतात आहे. प्रत्येक गोष्ट एक वेळ घेत असते. योजना लोकांपर्यंत पोहोचणं, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, याच भारताचे माजी पंतप्रधान म्हणत असत की मी 1 रुपया पाठवतो तर 85 पैसे मध्ये गळतात. त्यामुळे लोकांना आता माहिती आहे की पैसा आपल्यापर्यंत पोहोचतो. ही योजना आली म्हणजे पुढची योजना, आता विरोधकांना काही तर मुद्दे लागतील ना बोलायला, त्यामुळे ते असं म्हणतात आहे की योजना आल्या नाही, बेरोजगारी वाढते. ठीक आहे, ते त्यांचं काम करतात आहे, आम्ही आमचं काम करतोय. मोदीजींचं काम करताय. बघा, 1989च्या पूर्वी जी अमरावती लोकसभा होती ते काँग्रेसचेच खासदार निवडून आलेले होते. त्यानंतर चित्र बदललं अमरावती लोकसभेचं आणि मग शिवसेना, प्रत्येक वेळेला शिवसेना भाजप युतीचे खासदार निवडून आले. तर इतके वर्षानंतर आज, म्हणजे जवळपास 25 वर्षानंतर काँग्रेसने स्वतःच्या चिन्हावर इथे उमेदवार उभा केला आहे आणि भाजपाने सुद्धा इतके वर्षानंतर स्वतःच्या चिन्हावर आपला उमेदवार दिला आहे. तर हे चित्र काय असेल? म्हणजे या निवडणुकीसाठी दोन्ही पण पक्ष जड पडत आहेत यावेळेला. काँग्रेसने पण स्वतःचा उमेदवार दिला आहे, भाजपाने पण स्वतःचा उमेदवार दिला आहे. तर ही लढाई चुरशीची राहील असं वाटत नाही? लढाई चुरशीची आहे, लढाई सोपी नाही, लढाई चुरशीची आहे. पण आम्ही याच्यासाठी आश्वासक आहोत की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा फार काळ स्वतःचा जी नाराजी असते किंवा निराशा असते ती ठेवत नाही. तो लगेच कामाला लागतो आणि वेगळ्या वेगळ्या स्तरावर काम करताना जे रिझल्ट आपल्याला मिळतात, आम्ही जेव्हा काम करतो कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळेस आम्हाला असं दिसतंय की काँग्रेसचा बूथ लेवलचा कार्यकर्ता तो अजूनही चार्ज झालेला नाही. नेते ठीक आहेत, भाषणं करतायत, एकत्रीकरण करतायत, तर नेत्यांना आता त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण त्यांचं भविष्य त्यांना बघायचं आहे. आणि मोदी पंतप्रधान होणार हे सामान्य माणसालाही कळत आहे. त्यामुळे मोदींचा हात बळकट करायचा हेही लोकांनी ठरवलंय. मग आता काँग्रेसनी कितीही लाख पंजा जरी बॅलेटवर घेतला असला,
पण सामान्य जो त्यांचा कार्यकर्ता आहे तो अजूनही कुठेही म्हणजे आमच्या वोटर लिस्ट निघाल्या, वोटरच्या ज्या चिठ्ठ्या ज्याला आपण म्हणतो मतदारांच्या चिठ्ठ्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात आहेत, पॅम्पलेट पोहोचतात आहेत, जाऊन आमच्या भेटी होतात आहेत. असा कुठेही काँग्रेसचा कार्यकर्ता आम्हाला आढळत नाही की असं छातीला माती लावून ज्याला म्हणतात. बॅलेटवर आलंय पंजा, पण छोट्या कार्यकर्त्यांनी अजूनही ते स्वीकारलेलं नाही, त्यामुळे तो काही कामाला लागलेला नाही आहे. बघा, दोन पक्षांमध्ये तर लढत आहेच, परंतु अजून दोन जे उमेदवार आहेत ज्यांच्या नावाची चर्चा अमरावती लोकसभेसाठी आहे ते म्हणजे प्रहारचे दिनेश भूप आणि वंचितचा पाठिंबा असलेले आनंदराज आंबेडकर. तर ह्या सगळ्यांमध्ये कशा पद्धतीची मतविभागणी होऊ शकते किंवा हे यांच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं? प्रहारनी जो एक प्रयत्न केलेला आहे, आमचं मत असं आहे की आमदार जे आहेत प्रहारचे, त्यांनी स्वतःची नाराजी किंवा स्वतःच्या अस्तित्वासाठी हा प्रयत्न केलेला आहे. आता याला कुठेही हे नाही, कारण अमरावतीमध्ये जर 2000 बूथ असतील तर 2000 बूथवरून सर्वदूर चालणारा जो उमेदवार आहे तोच विजयी होणार आहे. आणि इथला जो उमेदवार त्यांनी दिलेला आहे, अमरावती शहरामध्ये कदाचित त्यांचं नाव असेल, रुग्णमित्र म्हणून असेल, मदत करतात ते, त्याच्याबद्दल विषय नाही, पण सर्वदूर चालणारा उमेदवार म्हणून त्यांचं नाव आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे आता तरी त्यांना जी मतं मिळतील ती बच्चू कडूंच्या प्रभावातली मतं मिळतील, आणि बच्चू कडूंचा प्रभाव पूर्ण जिल्ह्यावर आहे असं धाडसी विधान मी करणार नाही. आणि आनंदराज आंबेडकरांचा हा प्रयत्न आहे त्यांचा. ते काही इथे सक्रिय नव्हते, कार्यकर्ते म्हणूनही नाही, नेते म्हणूनही नाही, त्यांनी डायरेक्टच उमेदवारी हा. तर ते तुम्ही जेव्हा एकदम अशी उमेदवारी जाहीर करता त्यावेळेस ती लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. पण एक आंबेडकर कुटुंबाची जी लोकप्रियता आहे त्याच्या बेसवर ते काय, ते जेवढे मतं ते घेतील आंबेडकरवादी विचारांचे तेवढेच मतं त्यांची पुंजी आहे. पण ज्याला लढत म्हणतात, काट्याची लढत, टक्कर, हे जे शब्द मीडिया वापरते तसं कुठेही चित्र आम्हाला दिसत नाही. अच्छा, म्हणजे काटेकी टक्कर काँग्रेस आणि भाजपामध्येच आहे असं विधान करण्यास आम्हाला हरकत नाहीये. चला, तुम्ही आम्हाला वेळ दिला ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होत्या सौ किरणताई महाले, माजी महापौर अमरावती महानगरपालिका. अमरावती मंडल न्यूजच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते, त्यांनी आम्हाला त्यांचा वेळ दिला. खूप खूप धन्यवाद ताई. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. बघत राहा मंडल न्यूज.